आज मी तुम्हाला या महिन्यात नक्की करायचे असे 50 महत्त्वाचे ज्योतिष उपाय सांगणार आहे. हे उपाय सोपे आहेत, पण श्रद्धेने आणि सातत्याने केले तर नक्की जीवनात बदल जाणवतो. ग्रहांची अनुकूलता, पैसा, आरोग्य, नाती, नोकरी आणि मानसिक शांती या सगळ्यासाठी हे उपाय उपयोगी ठरतात. चला तर मग सुरुवात करूया आणि या महिन्यात करायचे असे 50 महत्त्वाचे ज्योतिष उपाय जाणून घेऊया. रोज सकाळी सूर्यदेवांना तांब्याच्या लोट्यातून पाणी अर्पण करा, कारण हे वर्ष सूर्यदेवांचं आहे. ओम सूर्याय नमः 11 वेळा म्हणा. प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा. ओम नमः शिवाय 108 वेळा जप करा. मंगळवारी हनुमान मंदिरात नारळ अर्पण करा. हनुमान चालीसा वाचा. गुरुवारी पिवळे कपडे परिधान करा. गुरुवारी हरभरा डाळ दान करा. शनिवारी काळे तीळ दान करा. शनिवारी शनी मंदिरात तेल अर्पण करा. घरात दररोज सकाळ संध्याकाळ दिवा लावा. दर शुक्रवारी देवीला लाल फुले अर्पण करा. दर शुक्रवारी ओम श्री महालक्ष्मी नमः 108 वेळा जप करा ह्या मंत्राचा. घर स्वच्छ आणि सुगंधित ठेवा. दर अमावस्येला पितरांचं स्मरण करा. गरिबांना अन्नदान करा. गाईला हिरवा चारा खाऊ घाला. कुत्र्याला भाकरी खाऊ घाला. पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. तुळशीला रोज पाणी घाला. तुळशीपाशी सायंकाळी दिवा लावा. प्रत्येक बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करा. घरात मिठाच्या पाण्याने पोछा मारा. नकारात्मकता कमी होते. काळा दोरा उजव्या हातात बांधा. दृष्ट टाळण्यासाठी. घराच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढा. प्रत्येक पौर्णिमेला चंद्रदेवांना दूध अर्पण करा आणि ओम चंद्राय नमः किंवा ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करा. राग कमी ठेवा. वाणी गोड ठेवा. आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. गुरुजनांचा आदर करा. दररोज 5 मिनिटे ध्यान करा. घरात स्फटिक शिवलिंग ठेवा. दक्षिण दिशेला जड वस्तू ठेवा. स्थैर्यासाठी. पैशाची जागा नेहमी स्वच्छ ठेवा. दर शनिवारी काळ्या कुत्र्याला अन्न खाऊ घाला. कर्ज टाळण्यासाठी मंगळवारी मसूर डाळ दान करा. नवग्रह मंत्र आठवड्यातून एकदा म्हणा. रात्री झोपण्यापूर्वी देवाचे किंवा कुलदेवतांचे स्मरण नक्की करा. नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. घरात शंख ठेवा आणि सकाळ संध्याकाळ वाजवा. दर महिन्याला एकदा मंदिरात सेवा करा. देवीला साखर, खीर नैवेद्य दाखवा. घरात सुगंधी अगरबत्ती लावा. घरात भांडणे टाळा. दर रविवारी गुळाचं दान करा. पाण्याचा अपव्यय टाळा. यामुळे चंद्रदेव रुसतात. अन्नाचा अपमान करू नका. चांगले विचार आणि सकारात्मक बोलणे ठेवा. श्रद्धा आणि विश्वास कायम ठेवा, स्वतःवरही आणि देवावरही. हे 50 उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि सातत्याने केले तर या महिन्यात नक्की सकारात्मक बदल जाणवतील. तुमचा अनुभव मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना शेअर करा. आणि अशाच धार्मिक, ज्योतिष आणि प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.